नमस्कार मित्रो हो राज्यात जुलै ते ऑगस्ट 2024 मध्ये बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। अशा नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत मिळावी यासाठी शासनाने 12 जिल्ह्यांसाठी 237 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। हा निधी लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल। पण हा निधी नेमका कोणत्या 12 जिल्ह्यांसाठी किती शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो हो 23 सप्टेंबर 2024 रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 237 कोटी 7,13,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रो हो या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म11 यांनी हा निधी वितरित करावा अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी एक प्रपत्र देण्यात आलेला आहे। या प्रपत्रातून कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहे आपण या ठिकाणी पाहूया। गडचिरोली जिल्ह्यातील जून व जुलै 2024 या कालावधीसाठी 49,298 शेतकऱ्यांसाठी 57 कोटी 72,42,000 रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर वर्धा जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीतील 40,863 बाधित शेतकऱ्यांसाठी 36 कोटी 91,76,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातील जून जुलै 2024 या कालावधीतील 84,350 बाधित शेतकऱ्यांसाठी 74 कोटी 29,22,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर नागपूर जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीतील 15,332 बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 36,56,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे नागपूर विभागातील 1 कोटी 89,843 बाधित शेतकऱ्यांसाठी 187 कोटी 29,96,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी 7,779 बाधित शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 58,71,000 निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट 2024 या कालावधीतील 2,083 बाधित शेतकऱ्यांसाठी 84,86,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीतील 18,306 बाधित शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 13,25,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर पुणे विभागातील 28,168 बाधित शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 56,82,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील जून व जुलै 2024 या कालावधीतील 765 शेतकऱ्यांसाठी 51,01,000 निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर अकोला जिल्ह्यातील देखील जून व जुलै 2024 या कालावधीतील 10,506 बाधित शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 90,17,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील देखील जून व जुलै 2024 मधील कालावधीसाठी 5,348 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 47,96,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील जून व जुलै 2024 या कालावधीतील 10,337 शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 58,66,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील जून व जुलै 2024 या कालावधीतील 641 बाधित शेतकऱ्यांसाठी 72,55,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मित्रो हो राज्यातील एकूण 2 कोटी 45,608 बाधित शेतकऱ्यांसाठी 237 कोटी 7,13,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रो हो जुलै ते ऑगस्ट 2024 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 12 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा 237 कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर मित्रो हो ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये देखील मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीचे पंचनामे करून लवकरात लवकर शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते। हे प्रस्ताव जे आहेत ते शासनाला प्राप्त झाल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी देखील शासनाकडून लवकरच निधी मंजूर केला जाईल। मित्रो, या संदर्भात जे काही नवीन पुढील अपडेट येईल, जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू। पण त्याआधी आपण आपल्या चॅनल सोबत राहा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन अपडेट, नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो, ही महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।